आता ना लोणचं बनवायची तयारी चालू झाली होती. आंबे आणले होते तर मग सगळे घरातले कामं वगैरे आवरले आणि रात्रीच चालले होते आंबे फोडणं. म्हटलं आंबे पुसून पासून आणि बाबा फोडून देत होते आणि मसाला वगैरे लावून ठेवून देता येईल. सकाळी मग बाकीचा मसाला भरून व्यवस्थित ठेवून देतात. आंबे फोडून घेतले, त्याच्यामध्ये मीठ हळद घालून ठेवून दिले. मग सकाळी ते ना हे करायचे होते, मिक्स करायचे होते. सकाळी मसाला बनवला आणि असं काही रात्रभर त्याचं सगळं पाणी साईडला काढून ठेवलं. आता व्हिडिओ भरपूर मोठा होता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये घेतलं नाही, चॅनलवरती अपलोड केलेलं त्याच्यामुळं थोडीच क्लिप घेतली. मस्त लोणचं वगैरे आईने मस्त डब्यामध्ये भरून ठेवलं आणि दुपारच्या वेळामध्ये मुलांनी अशी भेळ बनवली होती. भेळ त्यांना काही काही पाहिजे खायला. म्हटलं आईस्क्रीम सारखंच खाता तुम्ही. आणि आमच्या घरी आहे कार्यक्रम त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो दळण करायला. तर तुम्ही म्हणता सारखंच दळण करता, पण आता हे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही दोघ्या जावा बसलो होतो दळण करण्यासाठी. कार्यक्रम कोणचा आहे तुम्ही न कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे समोर. आज उद्या 2 दिवसच्या ब्लॉगमध्ये भेटणंच. आता दळण झाल्याच्या नंतर पूर्ण अशी धूळ वगैरे पडते ना, तर मला खूप खाज येते त्यानं. त्याच्यामुळं मग स्वच्छ हातपाय साबणाने धुवून घेतले आणि धुवून झाल्याच्या नंतर म्हटलं आता मेकअप वगैरे करूया. दिवसभर त्याच कामात चालू होतं, काम करणं तर राहिलं होतं. आता चेहरा धुतला तर टिकली पडून गेली, टिकली लावून घेतली आणि सिंपल असं फेअर लवली लावून पावडर लावून मेकअप करून घेतला. आता स्वयंपाक पण करायचा होता. दोघे तिघे असल्या तर काय पटापट होतं, जास्त वेळ लागत नाही, पण लवकर लागलं तर मग लवकर होऊन जातो. असंच आमचं चालू राहते रुटीन. आणि गावाकडचं रुटीन कसं असते, लवकरच स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळे लवकरच असते स्वयंपाक पाणी. तर मी माझं सगळं आवरून घेतलं होतं. छोटीवाली जाऊबाई झाडून वगैरे घेत होती. मी म्हटलं मला खाज येते तर अगोदर चेहरा वगैरे सगळं धुवून घेतलं, क्रीम वगैरे लावली, मेकअप केला. म्हटलं आता मेकअप करायला घेतली तर केस पण विचारून घेऊया. सकाळपासून विंचरलेच नव्हते आणि गावाकडे वेळ पण भेटत नाही आहे विंचरायला कधीतरी. मग कंटाळा पण येतो, कुठं जायचं असलं तरच विचारते, नाही तर मग असंच असते, घरामधले कामं असतात. तर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी झाली. मग म्हटलं गॅसवरती भात टाकूया आणि चुलीवरती मस्त वरण शिजू घातलं होतं, तीच फोडणी देत होते. आणि जाऊबाईकडं चपात्या होत्या, छोटीवालीकडं ती चपात्या बनवणार होती. म्हटलं मी हे करते नंतर तू कर. मस्त वरण बनवलं. वरण काही कोणाला आता मुलासाठी करावंच लागते, पण कोणी खातात कोणी खात नाही. मडक्यावरचं खूप भारी लागतं बरं का, चुलीवरती बनवलं तर खूप चवदार लागतं. सिंपल आणि साधं असं केलं की खूप भारी लागते. मग चपात्या मीच बनवायला घेतल्या. म्हटलं मीच बनवते, तुला जेवण वगैरे वाढून दे. तर बाकीचे आता आमच्या घरी कसं आहे स्वयंपाक चपात्या बनवणं चालू झाल्यात, लगेच जेवायला बसतात. एक जण वाढून देत होते, सगळेजण बसले. आता आमचा परिवार भरपूर मोठा आहे. आता आमच्या आईला वरण नव्हतं खायचं, त्यांनी असा घोळाना बनवला होता मस्त. वरणासोबत खरडा पण तळला होता. खरडा मस्त भाजी होती. सगळ्या जणांनी लगेच जेवून घेतलं. आजचं जेवण खूप भारी होतं. साधं म्हटल्यावर माणूस पोटभर जेवते आणि खायला पण चवदार लागते बरं का चुलीवरचं जेवण. चला आता आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर एक लाईक करून जा. बाय. इथंच एंड.